बेसिक्स ऑफ QGIS या विषयावरील ऑनलाईन प्रमाणपत्र अभ्यासक्रमाच्या आजच्या या 4थ्या दिवशी मी डॉक्टर सरदार पाटील आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. आतापर्यंत आपण क्वांटम GIS या सॉफ्टवेअरविषयी एक किरकोळ माहिती पाहिलेली आहे. यामध्ये प्लगइन, जिओ रेफरन्सिंग, क्वांटम GIS या सॉफ्टवेअरची मूलभूत माहिती, GIS म्हणजे काय, QGIS कसं इन्स्टॉल करायचं आदी वेगवेगळ्या घटकांची मांडणी आपण केलेली आहे. आज आपण लेयर क्रिएशन, डिजिटायझेशन आणि टोपोलॉजी असे 3 विषय कव्हर करणार आहोत. आणि आजच्या या आगळ्या वेगळ्या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आमच्याच महाविद्यालयातील माजी विद्यार्थी श्री सूरज जोशी यांना मी या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे. यापूर्वीच मी बोललेलो होतो की सूरज यांना आमंत्रित करण्यामागे माझे अनेक हेतू आहेत. एक म्हणजे जे विद्यार्थी या ठिकाणी जॉईन झालेले आहेत त्यांनी एक वेगळा आदर्श घ्यावा हे देखील डोक्यात आहे. ॲट द सेम टाईम त्यांच्या ज्ञानाचा फायदा आपल्या सर्वांना व्हावा या हेतूने मी सूरज जोशी यांना व्याख्याता म्हणून या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे. सूरज, आपले महाविद्यालयाच्या वतीने आणि विभागाच्या वतीने हार्दिक स्वागत. थँक्यू सर. ओके. सूरज जोशी यांच्या बाबतीत सांगायचं झालं तर त्यांनीच आपल्या महाविद्यालयातून पदवी त्यानंतर पदव्युत्तर पदवी आणि बॅचलर ऑफ व्होकेशन इन जिओ इन्फॉर्मॅटिक्स फॉर विलेज रिसोर्स मॅपिंग या अभ्यासक्रमाचा पहिलं वर्ष पूर्ण केलेलं आहे. त्यानंतर त्यांना वेगळ्या कंपनीमध्ये जॉब करण्याची संधी मिळाली. त्यांच्या GIS क्षेत्रातील ज्ञानाचा जर आपण विचार केला तर यामध्ये सूरज जोशी यांची ArcGIS, त्याचबरोबर क्वांटम GIS, एल्डास इमॅजिन यासारख्या विविध सॉफ्टवेअर कमांड असलेली दिसून येते. त्यांनी GIS क्षेत्रामध्ये अमिगो अकॅडमी ठाणे यांच्यासोबत 3 महिने काम केलेलं आहे आणि सद्यस्थितीला ते शौर्य टेक्नोसॉफ्ट प्रायव्हेट लिमिटेड पुणे या कंपनीसोबत महाराष्ट्र शासनाच्या मायनिंग मॅपिंगच्या प्रोजेक्टवर काम करत आहेत. आणि मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने प्रॅक्टिकल ज्ञान देण्याचं काम सूरज जोशी सर या ठिकाणी आपल्याला करतील. मी अधिक वेळ न घेता सूरज यांना विनंती करतो की आपण लेयर क्रिएशन, त्यानंतर डिजिटायझेशन आणि टोपोलॉजी या विषयाला अनुसरून आमच्या या सर्व अध्यापक आणि विद्यार्थी बंधूंना मार्गदर्शन करावे. सूरज, प्लीज. येस, थँक्यू सर. तर सरांनी माझी ओळख करूनच दिली आहे, तरी पण मी एकदा पूर्ण माझे इंट्रो देतो. तर सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. तर माझी ओळख करून देतो की माझं नाव सूरज संजय जोशी आणि माझं सर्व आतापर्यंतचं शिक्षण हे ASP कॉलेज म्हणजे आठले सप्रे पित्रे देवरू या शिक्षण संस्थेमध्ये झाले आणि सध्या मी रत्नागिरी कलेक्टर ऑफिस मायनिंग डिपार्टमेंटमध्ये ॲज अ डिस्ट्रिक्ट एक्झिक्युटिव्ह या पोस्टवर सध्या कार्यरत आहे. तर ओव्हरऑल आजचा सब्जेक्ट बघता आजचा टॉपिक आपला म्हणजे लेअर क्रिएशन आहे, लाईक पॉइंट, लाईन अँड पॉलिगॉन. आणि त्यानंतर लगेचच आपण जे डिजिटायझेशन करणार आहोत आणि त्यामध्ये येणारे एरर आपल्याला कसे सॉल्व्ह करता येईल, तर याच्यावर आपण आज आपला फोकस असणार आहे. तर स्टार्ट करूया. आपल्याला माझा आवाज क्लिअर येतोय का सर्वांना हे प्रथम? हो. हो सर. सूरज, आवाज क्लिअर आहे, कंटिन्यू करा. स्क्रीन शेअर ओके, करा आणि कंटिन्यू करा. लगेचच स्क्रीन शेअर करतो.
स्क्रीन शो होते का? हो होते. ओके, तर हे सर्व एकदम रिमूव्ह करतो. तर आज आपण सर्वप्रथम लेअर क्रिएशन मधील जे पॉइंट, लाईन, पॉलिगॉन जे वेक्टर डेटा आहे, तर त्याच्यावर आज आपण चर्चा करणार आहोत. तर सर्वप्रथम एक पॉइंट जो कशा प्रकारे आपण लेअर क्रिएट करू शकतो, तर हे आपण आता बघायचंय. जो मेनू टूलबार आहे, सर्वप्रथम या मेनू टूलबार वरती लेअर असं एक ऑप्शन आहे. तर त्या लेअर क्रिएट करण्यासाठी क्रिएट लेअर या पर्यायावर क्लिक करायचे. त्याच्यानंतर न्यू शेप फाईल, जे आपल्याला वेगवेगळ्या शेप फाईल क्रिएट कराव्या लागतात. तर आपल्याला इथूनच सर्व शेप फाईल क्रिएट कराव्या लागतात. त्यानंतर आपण जी फाईल ज्या पाथ मध्ये सेव्ह करायची तो पाथ पहिला सिलेक्ट करून घ्यायचा. त्याच्यानंतर आपण आता पॉइंट हा वेक्टर डेटा बघणार आहोत. त्याच्यामुळे पॉइंट या पर्यायाला क्लिक करायचे. त्यानंतर आपली प्रोजेक्शन सिस्टीम म्हणजे युटीएम झोन 43 नॉर्थ. त्यानंतर वेगवेगळ्या आपल्याला जर नेम वाईज आपल्याला एखादा पॉइंट सिलेक्ट करायचा असेल आणि त्या फील्ड आपल्याला क्रिएट करायच्या असतील, तर त्याच्यासाठी आपण नेम हा ऑप्शन इथे टाकणार आहोत. ही लेअर आपली शेप फाईल इथे क्रिएट झाली. त्याच्यानंतर आपलं काम काय, तर जे शेप फाईल क्रिएट झाले त्यानंतर आपण आता पॉइंट ड्रॉ कसे करायचे हे पाहणार आहोत. त्यानंतर आपण हा वेक्टर टूलबार, हा जर वेक्टर टूलबार तुम्हाला या स्क्रीनमध्ये शो झाला नाही, तर इथे राईट क्लिक करायची. त्यानंतर वेक्टर हा इथे एक ऑप्शन आहे वेक्टर टूलबार, याला ऑन करायचा. त्यानंतर डिजिटायझेशन प्रोसेस, त्याच्यासाठी टोगल एडिटिंग हा ऑप्शन आहे, या ऑप्शनला क्लिक करायची. त्यानंतर पॉइंट या ऑप्शनला क्लिक करायची. त्यानंतर स्क्रीनवर आपण पॉइंट ड्रॉ करू शकतो. तोपर्यंत थोडं कन्सेप्च्युअलच्या अनुषंगाने मी बोलेन, जोशी सर स्क्रीन शेअर करेपर्यंत. पॉइंट, लाईन आणि पॉलिगॉन फीचर आपण कधी डिमार्केट करायचे असतात. खरं तर पॉइंट ही कन्सेप्ट रिलेटिव्ह आहे. म्हणजे पहा की तुम्ही भारताच्या नकाशावर काम करताय तेव्हा कदाचित सावंत सरांचं जे आटपाडी आहे हे आटपाडी गाव पॉइंट असणार. आणि जेव्हा ते आटपाडी तालुक्यावर काम करतील तर आटपाडी गाव जे आहे हे पुन्हा त्या ठिकाणी पॉलिगॉन फीचरने दाखवावं लागेल. म्हणजे एखादा घटक जो आहे तो पॉइंट असणार आहे की पॉलिगॉन असणार आहे हे कशावर अवलंबून आहे, तर आपण कोणत्या स्केलवर काम करणार आहोत त्याच्यावर ते अवलंबून असलेलं दिसून येतं. आणखी एक महत्त्वाचा घटक विचारात घ्यायचा आहे. जोशी सर आपल्या प्रेझेंटेशनमध्ये ते दाखवतील. विशेषतः पॉलिगॉन आणि लाईन फीचर डिजिटाईज करत असताना आपल्याला स्नॅपिंग ऑन करावं लागतं. कारण काही वेळेला ऑटो कंप्लीट पॉलिगॉन करावं लागतं. म्हणजे उदाहरणार्थ पहा की मिरज तालुका आहे, त्याला लागून जत तालुका असेल तर मिरज तालुक्याची बॉर्डर आणि जत तालुक्याची काही बॉर्डर ही कॉमन असते. मग त्या ठिकाणी ऑटो कंप्लीट पॉलिगॉनचा ऑप्शन, म्हणजे आर्कमध्ये त्याला ऑटो कंप्लीट पॉलिगॉन म्हणतात. क्यूमध्ये कदाचित त्याचं नाव वेगळं असेल, पण तो ऑप्शन देखील क्वांटम GIS मध्ये उपलब्ध आहे. आणि त्या ठिकाणी हे सगळं स्नॅपिंग ऑप्शनमधून तुम्हाला मिळतं. आता तुम्ही विद्यार्थी म्हणून काय करू शकता, तुम्ही ज्या गावामध्ये राहता त्या गावातील महत्त्वाची ठिकाणं तुम्ही मॅप करू शकता. आणि या महत्त्वाच्या ठिकाणांच्यामध्ये काय येतं, कदाचित गावातील सगळ्या विहिरींचं लोकेशन घेऊ शकता, गावातील मंदिरं आहेत त्यांची लोकेशन्स असतील. इवन तुम्ही एखाद्या तालुक्यासाठी
जे बूथ आहेत, पोलिंग बूथ म्हणजेच मतदान केंद्र आहेत, तर या मतदान केंद्रांचे पॉईंट देऊ शकता. त्याला लाईनने कनेक्टेड करायचं आणि मग डिसिजन मेकिंगसाठी तुम्ही त्याचा वापर जो आहे हा वापर करू शकता. यासाठी तुमच्या आधी कन्सेप्ट क्लिअर पाहिजेत. पॉईंट फीचर कोणता, लाईन फीचर कोणता आणि पॉलिगॉन फीचर कोणता आपल्याला वापरायचं, तर ही तुमची कन्सेप्ट क्लिअर असावी लागते. आणि ही कन्सेप्ट तुमची क्लिअर असेल तर सॉफ्टवेअर हे सहज आपल्याला माहिती देतं. जोशी सर, झालं डाउनलोड? दिसतोय? येस. मॅक्सिमम पॉसिबल पॉईंट देऊन घ्या, त्याच्यानंतर मग लाईन फीचर आणि पॉलिगॉन वगैरे घेता येईल. ओके. हे पॉईंट देत असताना आपण सर्वांनी एक लक्षात ठेवलं पाहिजे की याची ॲक्युरेसी खूप महत्त्वाची आहे. म्हणजे विशेषतः गावामध्ये मायक्रो लेवलला तुम्ही मॅपिंग करत असताना तर रस्त्याच्या डाव्या बाजूला असणारं ठिकाण ही डाव्याच बाजूला गेलं पाहिजे, उजव्या बाजूला असणारं ठिकाण उजव्या बाजूला गेलं पाहिजे. विशेषतः तुम्हाला जर नेटवर्क ॲनालिसिस करायचं असेल, कारण नेटवर्क ॲनालिसिस हे ॲडव्हान्स क्वांटम GISमध्ये येतं, ज्याच्यामध्ये कनेक्टिव्हिटी, ॲक्सेसिबिलिटी ॲनालिसिस हे सगळं आपल्याला करता येतं. आणि त्याच्यासाठी तुम्ही जे पॉईंट देता ते पॉईंट आणि तुमचं रोड नेटवर्क हे कुठंतरी कनेक्टेड असावे लागतात. म्हणजे तुम्ही नुसतेच पॉईंट दिले आणि तुमची रोडची लाईन त्याला कनेक्टेड नसेल तर अशा वेळी तुम्हाला त्याचा फायदा जो आहे हा फायदा होत नाही, म्हणजेच आपल्याला नेटवर्क ॲनालिसिस करता येत नाही आहे. यस विशाल, हात वर होता, बोलायला हरकत नाही, तोपर्यंत ते आपल्याला पॉईंट दाखवत आहेत. सूरज, आणखी एक दोनच घ्या, नंतर लाईन फीचर, पॉलिगॉन फीचर, कारण आपल्या दृष्टीने महत्त्वाचं म्हणजे टॉपोलॉजी हा घटक, कारण तो समजला की पुढचं सगळं ॲनालिसिस आपल्याला करता येतं. ओके, तर पॉइंट दिसत आहेत सर्वांना? यस सर, दिसत आहेत. ओके, तर ही आपली पॉइंटची लेअर एक क्रिएट झालेली आपल्याला दिसते. तर त्याच्यानंतर आपण लगेचच आपण लाईन लेअर आपण कशा प्रकारे करता येईल तर ते आपण बघणार आहोत. आता लाईन साठी आपण रोड नेटवर्क घेऊया, म्हणजे ते सुटेबल होईल आपल्याला. सर्वांसाठी सेम प्रोसेस आहे. सेम ते लेअर सिलेक्ट करायची, त्यानंतर एडिटला क्लिक करायची, त्यानंतर लाईन लेअर फीचरला क्लिक करायची, त्यानंतर सरळ रेषेत एडिट करत जायचं एक साईड. एडिट करत असताना तुमची झूम लेवल ही इतकी ॲक्युरेट असली पाहिजे.
समजा एखाद्या वेळेस तुमची डिजिटाईज करताना चूक झाली, हा बाहेर गेला, तर त्यावेळी बॅकस्पेस द्यायचा आणि पुन्हा आपण डिजिटायझेशनला सुरुवात करायची तिथूनच. सूरज, हे करत असताना स्नॅपिंग ऑन केलंय? नाही नाही सर, एरर काढायचीच ना आपण त्याच्या. येस 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 येस. पण नंतर मग एरर काढल्यानंतर त्यांना स्नॅपिंगचा ऑप्शन दाखवून घ्या. ओके, हा सर. हा, दाखव. नाही कनेक्ट. बऱ्यापैकी डिजिटाईज झाले. इथे स्टॉप करूया. हा सेव्ह करताना सिम्पली राईट क्लिक करायची आणि त्यानंतर नंबर द्यायचा. त्यानंतर ह्या रोडचं नाव आहे, रोडचं नाव द्यायचं, त्यानंतर ओकेला क्लिक करायचं. तर आता आपण जो लाईन पॉलिगॉन डिजिटाईज केलाय, लाईन फीचर, तर तो आपल्याला इथे शो होतोय. शो होतोय का सर्वांना? हॅलो सूरज, होतोय. हो सर, शो होतो. त्याला आणखी काही क्रॉस लाईन्स वगैरे घे. आता तो पुढच्या लाईन्स अशा अंदाजे मारल्यास तरी चालेल वेळ वाचवण्यासाठी. मी पार्टिसिपंटना सांगेल की तुम्ही मात्र नेहमी लक्षात ठेवायचं की डिजिटायझेशनची ॲक्युरेसी खूप महत्त्वाची असते आणि डिजिटायझेशनची ॲक्युरेसी जितकी चांगली असेल तितकं पुढचं तुमचं ॲनालिसिस जे आहे हे ॲनालिसिस चांगलं होत असतं. आणि डिजिटायझेशन करत असताना आपल्याला अटमोस्ट केअर घ्यावी लागते. विशेषतः जेव्हा तुम्ही मायक्रो लेवलला काम करतात तर तेव्हा ती काळजी विशेष घ्यावी लागते. तुमच्या एक लक्षात येईल पहा की तुम्ही गुगल मॅपचा जर विचार केलात तर गुगल मॅपला आपल्याला खूप ॲक्युरेसी मिळते, उत्तम ॲक्युरेसी असते, कारण त्यांची डिजिटायझेशन ॲक्युरेसी खूप चांगली आहे. त्यानंतर लगेचच पॉलिगॉन फीचर ड्रॉ करून घेतो लगेच.
सूरज जरासं थांबा ओके करायच्या आधी. सूरज ओके करू नको, जरा थांब, कॅन्सल कर, मला थोडं बोलायचं आहे इथं. ओके, नाही ते असू दे ना, तो हे पाहिजे आहे तिथे, तो पाहिजेच आहे पॉलिगॉन. पॉलिगॉन. हा पॉलिगॉनचा पाहिजे आहे, त्याच्यावरच बोलायचं. एक एक ॲट्रिब्यूट ॲड कर, नेम फील्ड एक ॲड कर, त्याच्यानंतर मी बोलेन. ओके, तर पहा की हे जे नेम फील्ड जोशी सरांनी ॲड केलेली आहे, ॲक्च्युली ही ॲट्रिब्यूट इन्फॉर्मेशन आहे. आता ॲट्रिब्यूट इन्फॉर्मेशन ॲड करण्याच्या अनेक पद्धती आहेत. एक म्हणजे जे शेवटच्या दिवशी आपण निश्चित केलेलं आहे. यामध्ये आपण एक्सेल फाईलमध्ये जेवढे ॲट्रिब्यूट्स आहेत तेवढे सगळे ॲट्रिब्यूट इकडे अटॅच करू शकतो. आणि दुसरं, तुम्ही डिजिटायझेशन करत असतानाच तुम्हाला जर असं वाटलं की तिथं अनेक प्रकारची माहिती आहे, ती माहिती नंतर इनपुट न करता मला त्याच वेळी दिली पाहिजे. समजा एखाद्या नकाशावर विहिरींची लोकेशन दिलेली असतील, त्याचं ओनरचं नाव असेल किंवा आणखी काही, चौक असेल चौकाचं नाव आहे, तिथलं आणखी काही आयडेंटिफाय फीचर आहे. तर जेवढे तुम्ही इथं हे फील्ड ॲड, आता जोशी सरांनी फक्त एकच ॲड केलं, नेम. आय डी हे बाय डिफॉल्ट असतं, तर त्याच्यात त्यांना आणखी काही फील्ड्स वाटल्या तर ते ॲड करू शकतात. तर ही फॅसिलिटी इथून आहे. आणि नंतर देखील तुम्हाला काही ॲट्रिब्यूट जे आहेत हे ॲट्रिब्यूट तुम्ही ॲड करू शकता आणि त्याच्यासाठी मग ओपन ॲट्रिब्यूट टेबलला जाऊन त्या ठिकाणी ॲड फील्ड हा ऑप्शन त्याच्यासाठी वापरायचा आहे. जोशी सर कंटिन्यू कर. ओके ओके सर. तर पॉलिगॉनचं शेप फाईल आपण क्रिएट केले. रिव्हर हा तसा लाईन फीचर आहे, पण तुम्ही मायक्रो लेवलला काम करत असाल एखाद्या नगरावर, एखाद्या गावावर, आणि तुम्हाला लँड यूज कॅल्क्युलेट करायचं आहे, त्या नदीनं व्यापलेलं क्षेत्रफळ कॅल्क्युलेट करायचं आहे, तर अशा वेळी तुम्ही रिव्हरला देखील पॉलिगॉन हा ऑप्शन वापरू शकता. दुसरा एक त्याला ऑप्शन असा असतो की तुम्ही बफर टाकू शकता, पण बफरची मर्यादा अशी असते की ती नदी काही सगळीकडेच सारख्या प्रमाणात विस्तारित झालेली नसते. मग त्याच्यामुळे बफर न टाकता पॉलिगॉन वापरणं हेही कधीही चांगलं. आता जे जोशी सरांनी डिजिटायझेशन केले त्या ठिकाणी खरं तर ते बाकीचे काही ऑप्शन्स वापरू शकले असते, ते वापरलेले नाहीत, कारण याच्यातून तुम्हाला एरर्स काढायला शिकवायचं आहे. त्याच्यामुळे त्या प्रकारे ते चुका करत चाललेले आहेत. मी काही ठिकाणी फजी बॉर्डर्स येतात, आणखी काही ओव्हरलॅपिंग बॉर्डर्स असतात, ओव्हरशूट असतात, अंडरशूट असतात.
आणि हे सगळं रेक्टिफिकेशन करावं लागतं आणि ते दाखवायचं आहे म्हणून या प्रकारे हा डेमो चाललेला आहे. पण तुम्ही लक्षात ठेवा की नंतर जोशी सर त्याच्यावर बोलतील. तुम्ही जर स्नॅपिंग अगोदरच ऑन केलं तर बऱ्यापैकी नंतर या ज्या रेक्टिफिकेशन ज्या आहेत त्या कराव्या लागत नाही, त्या ऑटोमॅटिकली त्या ठिकाणी कव्हर होतात. जोशी सर कंटिन्यू करा. ओके. आपलं हे डिजिटायझेशन पूर्ण झालंय, रॅन्डमली डिजिटाइज केलंय. त्याच्यामुळे आता आपल्याला एरर बघायचे जे आपण टोपोलॉजी बिल्ड करणार आहोत त्याच्यावरती. तर हा एक आर्कला एक उत्तम आपल्याला करता येतं लगेच फास्ट, पण एक Vue.js ला तितकं थोडं अवघड आहे थोडं. बघूया आपण. तर टोपोलॉजी बिल्ड करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम टोपोलॉजी चेकर जो आपल्याला प्लगइन मध्ये पाहायला मिळतो. टोपोलॉजी टाकलं त्याच्यानंतर जो टोपोलॉजी चेकर असा एक ऑप्शन असतो, तर ते तुमच्या इनबिल्ट नसेल तर इथून प्लगइनला इन्स्टॉल करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर इन्स्टॉल झालं की तो स्क्रीनला आपल्याला शो होईल. तर टोपोलॉजी चेकर क्लिक केली त्यानंतर अशा प्रकारचा डॅशबोर्डवर तुम्हाला लोगो दिसेल, जो टोपोलॉजी चेकर पॅनल म्हणून या नावाने शो होतो. तर त्याच्यामध्ये सिंपली कन्फिगर या ऑप्शनला क्लिक करायची. त्यानंतर जे आपले लेयर असतील, ज्या लेयरला आपल्याला एरर आले आहेत, तर त्या लेयरला क्लिक करायची. म्हणजे जास्त करून आपल्याला आता पॉलिगॉनवर फोकस करायचं, कारण पॉलिगॉन लेयरमध्ये खूप एरर असतात. तर त्या पॉलीला क्लिक करायचं, आपल्या पॉलिगॉन एरर. त्यानंतर आपण वन बाय वन हे एरर चेक करत जायचं. म्हणजे डुप्लिकेट आपल्याला आहेत का त्याच्यामध्ये एरर्स, तर ते क्लिक करायची. त्यानंतर प्लस या ऑप्शनला क्लिक करायची. ओके करायचं. त्याच्यानंतर व्हॅलिड ऑल या ऑप्शनला क्लिक करायचं. जर याच्यामध्ये एरर असेल कोणता, तर तो आपल्याला शो होईल. आपण वन बाय वन एरर बघतोय. त्यानंतर जर कोणते गॅप्स आहेत का, तर ते आपल्याला इथे या 2 नंबरच्या रूल मधून आपल्याला पाहायला मिळतील. येस. तर हा आपल्याला एरर आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हरलॅप झालंय आणि तो एरर आपल्याला स्क्रीनवर पाहायला मिळतोय. तर हा एरर सॉल्व्ह करताना आपल्याला काय करायचंय, तर जो एरर आपल्याला शो होतोय, तर त्या एररला क्लिक करायची. त्यानंतर शो एरर्स हा जो लास्टला ऑप्शन आहे, त्या ऑप्शनला क्लिक करायची. कुठला नेमका एरर आहे तो आपल्याला इथे बघायचा आहे. त्याच्यानंतर जेव्हा आपण एरर सुरुवात करतो का रिमूव्ह करायला, तर त्या लेयर आपल्याला सिलेक्ट असली पाहिजे, ज्या माझी की पॉली लेयर आहे. त्याच्यानंतर जो ऑप्शन येतो, जो स्नॅपिंग टूलचा, जर इथे इनबिल्ड नसेल तर पुन्हा तुम्ही राईट क्लिक करायचं आणि स्नॅपिंग टूल बारला ऑन करून घ्यायचं. जो मेनू बार मध्ये असतो, पॅनल मध्ये असतो, जो स्नॅपिंग टूल बार, त्याला ऑन करून घ्यायचं आणि मग तो आपल्याला स्क्रीनवर शो होईल.
त्याच्यानंतर व्हर्टेक्स या ऑप्शनला क्लिक करायचं आणि मग नंतर एडिट चालू करायचं. सर्व विद्यार्थी मित्रांनी आणि अध्यापकांनी एक लक्षात घ्यावं, या चुका मुद्दाम केलेल्या आहेत. एवढं डॉंकी वर्क आपल्याला नंतर करावं लागत नाही. त्याच्यासाठी देखील शॉर्टकट तुम्हाला थोड्याच वेळात सांगितला जाईल. हे कधी होतं की डिजिटायझेशन करत असताना आपण काही काळजी घेतली नाही आणि केअरलेसली त्यानंतर स्नॅपिंग ऑन न करता आपण डिजिटायझेशन केलं, तर नंतर डेटा क्लिनिंगसाठी आपला अनवॉन्टेड टाईम जातो आणि हा अनवॉन्टेड टाईम म्हणजे आता चाललेला आहे तो. हे डेटा क्लिनिंगचं काम आहे, कारण फजी बॉर्डर्स असतात, अनेक गोष्टी असतात आणि मग इकडे क्यूमध्ये ते मॅन्युअली त्या ठिकाणी त्याचं टोपोलॉजी चेक केली जाते. म्हणजे ज्या एरर्स आहेत त्या मॅन्युअली रेक्टिफाय करण्याचा प्रयत्न केला जातो. आर्कमध्ये त्याला ओव्हरलॅपिंग बॉर्डर्स ॲटोमॅटिकली कुठे मर्ज करायच्या वगैरे यासारखे ऑप्शन्स जे आहेत, हे ऑप्शन्स आपल्याला त्या ठिकाणी मिळतात. आणि या एरर्स फक्त दोनच लेअरला असतात, एक पॉलिगॉन लेअर आणि दुसरं लाईन लेअरला. पॉईंट लेअरच्या बाबतीत अशा प्रकारच्या एरर असण्याचं कारणच येत नाही आहे. आणि हे करत असताना म्हणजे आता हा हायपोथेटिकल लेअर आहे म्हणून कुठलाही कॉर्नर कुठेही गेला हे चालतं, पण जेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने बॉर्डरवर काम करता, म्हणजेच काही सीमारेषा असतील, मग त्या तालुक्यांच्या सीमारेषा असतील, जिल्ह्यांच्या सीमारेषा असतील, राज्यांच्या सीमारेषा असतील किंवा देशांच्या सीमारेषा असतील किंवा लँड पार्सलच्या सीमारेषा असतील, तेव्हा असं नाही चालत की आपण इकडचं उचललं आणि दुसरीकडे टाकलं. आपल्याला एक स्टॅटिक बॉर्डर ठेवावी लागते आणि अकॉर्डिंगली मग दुसरी बॉर्डर त्या ठिकाणी ॲडजस्ट करून घेता येते. मग तेव्हा आपलं पिक्चर क्लिअर पाहिजे की मला कोणत्या बॉर्डरला एरर आहे आणि कोणती बॉर्डर मी मूव्ह करू शकतो, कोणती मला मूव्ह करायची नाही आहे. तर या प्रकारे आपलं पिक्चर आधी क्लिअर पाहिजे. पण आपण या क्लिनिंगच्या भानगडीत जायलाच नको. त्याच्यासाठी डेटा एडिट करत असताना आपण स्नॅपिंग ऑन करणं हा सर्वात उत्तम पर्याय आहे. आणि स्नॅपिंग ऑन केलं तर हे काही होत नाही. ॲटोमॅटिकली त्या ठिकाणी त्याची जी आपण रेंज डिफाईन केलेली असेल त्याच्यानुसार होतात. आणि पॉलिगॉनचे तर स्नॅपिंग ऑटोमॅटिक सगळ्या बॉर्डर्स व्यवस्थित क्लीन होतात. एक वेळ लाईनच्या बाबतीत थोडा हे राहू शकतो, आपण किती पिक्सेल्स त्याला साईज दिलेली आहे त्याच्यानुसार थोडाफार चेंज होऊ शकतो लाईनच्या बाबतीत. पण पॉलिगॉनच्या बाबतीत मात्र हे क्लिनिंग जे आहे ते स्नॅपिंगमध्ये 100% होऊन जातं. आणि दुसरं एक विद्यार्थी मित्रांसाठी मी मध्येच बोलतो, तोपर्यंत सूरज आपलं काम कंप्लीट करतील. GIS ॲप्लिकेशन विदाउट अंडरस्टँडिंग जिओग्राफी म्हणजे हा सुसाईड करण्यातला प्रकार आहे. आपल्याला आधी त्याची टोपोग्राफी कळलं पाहिजे, आपल्याला आधी त्याची जिओग्राफी कळली पाहिजे आणि तरच तुम्ही खऱ्या अर्थाने GISचा उत्तम प्रकारे ॲप्लिकेशन करू शकता. आणि तसं जर तुम्ही केलं नसेल तर मग तुमचे आउटपुट्स हे चुकीचे असणार आहे. अनेक वेळेला मी असंही पाहिलेलं आहे, एखादा प्लॅनर असतो, तो कंटूर जनरेट करतो आणि त्या प्लॅनरला हेच माहिती नाही की कंटूर म्हणजे काय. आणि मग एखाद्या ठिकाणची कंटूर मायनसमध्ये गेली की लगेच कदाचित त्या प्लॅनरची अशी एक टिप्पणी येऊ शकते की हे GIS चुकीचं आहे, कारण कंटूर मायनसमध्ये दिली. पण प्रॉब्लेम असा असतो की त्या प्लॅनरला कंटूर म्हणजे काय हे मुळात माहीतच असत नाही. तर त्यामुळे बेसिक जिओग्राफिकल अंडरस्टँडिंगवर तुम्ही भर द्यावं असं मी म्हणेन. फक्त 3च पॉलिगॉन आहेत, त्याचं क्लिनिंग चाललेलं आहे आणि किती वेळ जातोय पहा.
मी तर या माझ्या ह्याच्यात असं म्हणतो की इट्स अ वेस्टेज ऑफ टाईम. फक्त तरी देखील आज याच्यावर डेमो का दिला जातोय तर तुम्हाला माहिती असावं. कदाचित समजा तुम्ही जर चूक केलीत, स्नॅपिंग ऑन न करता डिजिटायझेशन केलं, तर तुम्हाला देखील इतकाच वेळ घालवावा लागू शकतो. तर याची प्रचिती तुम्हाला इथं येईल पहा. आणि हे स्नॅपिंग म्हणजे हे डेटा क्लीन करत असताना आपल्याला कशावर काम करावं लागतं तर व्हर्टायसेसवर काम करावं लागतं. तुम्ही GISच्या भाषेत जर बोलायला लागलात तर एजेस अँड व्हर्टायसेस. एजेस म्हणजे काय तर त्याची बाजू आणि व्हर्टायसेस म्हणजे ज्या ठिकाणी आपण डिजिटायझेशनचा पॉईंट टाकलेला आहे तो पॉईंट, त्याला व्हर्टायसेस म्हणतात. आणि हे डेटा क्लिनिंगसाठी तुम्हाला व्हर्टायसेस मॅच करावे लागतात. तुम्ही हे टेक्निक म्हणून फक्त शिका, पण माझं तुम्हा सर्वांना एक विनंती असेल की तुम्ही सुरुवातीला डिजिटायझेशन करतानाच स्नॅपिंग ऑन करा, जेणेकरून तुम्हाला हा वेळ तुमचा प्रोडक्टिव्ह कामासाठी घालता येईल. आणखी एक याच्यामध्ये प्रत्येक व्हर्टायस मॅप करायला लागतो. अदरवाईज काय होतं की आपण 2 व्हर्टायसेस मॅच केले तर पुन्हा आणखी त्याच्यामध्ये वेगळा व्हर्टायसेस असेल तर पुन्हा त्या ठिकाणी गॅप पडण्याची शक्यता अधिक असते. तर ही देखील एक काळजी तुम्हाला घ्यावी लागते. आता या टोपोलॉजी चेकरचा तुम्ही वापर कशासाठी करू शकता. काल ज्या आपण सेफ फाईल डाउनलोड केल्या सर्वे ऑफ इंडियाच्या वेबसाईटवरून, तर टोपोलॉजिकली त्याच्यात काही एरर आहे का हे चेक करण्यासाठी तुम्ही त्याचा वापर करू शकता. दॅट इज ग्रेट. कारण एरर नसेल तर एरर नाही म्हणून सिस्टम तुम्हाला दाखवेल. तर आता आपल्या शेप फाईलला कुठलाच एरर नाही. याच्यामध्ये आपण चेक केलं, हे आपले रूल आहेत इकडे, तर याच्यामध्ये आपल्याला दिसेल कुठलाच एरर आपल्या पॉलिगॉन मध्ये आता दिसणार नाही. याच्यामध्ये सूरज लाईनच्या अनुषंगाने काय असेल तर जर बघा. त्याला झूम टू लेअर करा म्हणजे ते तुम्हाला दाखवेल, कारण तो बाजूला गेला आहे. आता लाईन लेअरच्या बाबतीत ओव्हरशूट, अंडरशूट यासारख्या समस्या असतात. ओके, देअर इज नो एरर. कदाचित तुम्ही डिजिटाईज करत असताना त्या प्रकारे केलंच नाही, त्याच्यामुळे एरर दाखवत नाही. एखादं बरोबर. ओव्हरशूट, अंडरशूट केलं असतं तर मग ते पटकन दाखवलं असतं. मग त्यावेळी जसं पॉलिगॉन लेअरच्या व्हर्टायसेस ॲडजस्ट करून घेतले, त्याच पद्धतीने लाईन लेअरचे व्हर्टायसेस जे आहेत हे ऍडजस्ट कर. व्हर्टायसेस देखील ॲडजस्ट करून घ्यावे लागतात. म्हणजे ओके. तो ओव्हरशूट झालेला असेल तर त्याला थोडंसं मागे घ्यायचं. ओव्हरशूट म्हणजे हा पॉईंट जो आहे तो थोडासा असा पुढे गेलेला आहे मेन रोडपासून. त्याचं जॉईनिंग हे या प्रकारे असलं पाहिजे. पण अनेक वेळा ते असं जॉईन न होता एकतर असं ओव्हर झालेलं असतं
किंवा या प्रकारे अंडर झालेलं असतं. मग हे असं परफेक्ट आपल्याला करून घ्यावं लागतं आणि त्याच्यासाठी मग हे डेटा क्लिनिंग किंवा टोपोलॉजी हा ऑप्शन जो आहे हा ऑप्शन आपल्याला वापरावा लागतो. पण माझा नेहमी सल्ला असा असतो की तुम्ही या भानगडीत पडूच नका. त्याच्यापेक्षा डिजिटायझेशन करत असताना तुम्ही स्नॅपिंग ऑन करणं हा उत्तम पर्याय आहे. त्याच्यामुळे आपला जो आत्ताचा हा वेळ गेलेला आहे तो वेळ अजिबात जात नाही आणि सगळा डेटा जो आहे तो येत असतानाच व्यवस्थितपणे येतो. आणि त्याच्यानंतर फक्त चेक करायचं. आपण स्नॅपिंग ऑन करून देखील त्या ठिकाणी शक्यता असू शकते की एखाद्या ठिकाणी ओव्हरशूट अंडरशूट झालेला आहे, कारण आपण त्याला काहीतरी एका पिक्सेलची मर्यादा घातलेली असेल. 10 पिक्सेल, 20 पिक्सेल, 5 पिक्सेल, जे काही तुम्ही डिफाईन केलेलं असेल डिपेंडिंग अपॉन युअर स्टडी रिजन. तर त्याच्यासाठी नंतर फक्त चेक करून घ्यायचं टोपोलॉजिकली त्या ठिकाणी काही एरर्स आहेत का. आणि कोणत्याही प्रकारचं तो समजा तुम्ही रोड नेटवर्क डिजिटाईज करून घेतलेला आहे, तर हे रोड नेटवर्क डिजिटाईज केल्यानंतर समजा तुम्हाला त्या ठिकाणी नेटवर्क ॲनालिसिस करायचं आहे, त्या ठिकाणी कनेक्टिव्हिटी ॲनालिसिस करायचं आहे, ॲक्सेसिबिलिटी ॲनालिसिस करायचं आहे. क्वांटम GISमध्ये हे अतिशय उत्तम प्रकारे करता येतं खरं तर. मग ते जर व्यवस्थित परफॉर्म व्हायचं असेल तर पॉइंट लेअर, लाईन लेअर हे टोपोलॉजिकली इंटरकनेक्टेड असावे लागतात आणि ते जर इंटरकनेक्टेड नसतील तर तुम्हाला हे नेटवर्क ॲनालिसिस परफॉर्म करता येत नाही. त्याच्यामुळे टोपोलॉजी चेकिंग हा एक महत्त्वाचा भाग या क्वांटम GISमध्ये आहे. ओके, काही प्रश्न असतील तर आता विचारायला हरकत नाही. सतीश सर बोला. सर, हे जे आपण डिजिटाईज केलं ना विदाउट स्नॅपिंग केलेलं आहे, बरोबर? यस, विदाउट स्नॅपिंग अगोदर. केलेलं आहे. ते हा, पर्पजिवली केलेलं होतं, बरोबर. कारण हो हो एरर हो आल्या सर. पाहिजे त्याशिवाय काढणार कुठून. हो, आणि टोपोलॉजी तो आपण चेक करताना आपण ते स्नॅपिंग ऑन केलं बुवा. पण हा जर आता स्नॅपिंग ऑन करून कशा पद्धतीनं डिजिटाईज होतं हे हा पण ते जर अजून समजलं तर विद्यार्थ्यांना बरं होईल. दाखवतो. हो हो. थँक्यू सूरज, सर. बेस लेअर एखादा घ्या. आता हे वरचं सगळं बाजूला रिमूव्ह करा, म्हणजे हाईड करून टाका. बेस लेअर ओपन करा आणि स्नॅपिंग ऑन करून तुम्हाला लाईन फीचर आणि पॉलिगॉन फीचर हे करायचे, डिजिटाईज करायचे. त्याच फीचरवर केलं तरी हरकत नाही. ऑलरेडी तुम्ही डिजिटाईज केलंय ना, त्याला त्या हो. पॉईंट पासून पुढे कंटिन्यू करायचं, म्हणजे फरक देखील इमिडिएटली त्याच ठिकाणी कळेल. स्नॅपिंग ऑन करा. आता या ठिकाणी ते ओव्हरलॅपिंग, डज नॉट अलाव वगैरे तुम्हाला करावं लागेल. स्नॅपिंगला क्लिक केल्यानंतर बाकीचे सगळे ऑप्शन्स येतात तिथे. नवीनच घेताय, ठीक आहे, ओके. हो. मग तो पहिला लेअर ऑफ करून टाका नवीन घेत असाल. ओके, स्नॅपिंग ऑन करा. आता तुम्ही पॉलिगॉनच्या बाबतीत आहात, म्हणजे त्याच्याशी संबंधित तुम्हाला खालचे ऑप्शन्स हे करावे लागतात. तुम्ही अंदाजे घ्यायला हरकत नाही. बेस लेअर नसला तरी चालेल. इथं फक्त मल्टिपल पॉलिगॉन्स कशा पद्धतीने अटॅच होतात हे बघायचं आहे. हा जो पॉइंट येतोय तो डायरेक्टली येतोय, जो आपल्याला अगोदर येत नव्हता, जो स्नॅपिंग टूल ऑफ असल्यामुळे आपल्याला येत नव्हतं. हा पॉइंट बाहेर एक करून दाखवा. नाही, तुम्ही तो हां, यस, परफेक्ट घ्या. त्याची बॉर्डर आता दाखवा कॉमन, नंतर आपण चेक करू. ठीक आहे. आता याची टोपोलॉजी चेक करा.
तो ओव्हरलॅप नसावा आणि गॅप्स नसावेत. Yes, there are no errors. एरर असतील तर आपल्याला या साईडला लगेच शो होतात. हा, एरर्स त्याच्यामध्ये. लगेच शो होतात. तुम्ही अगदी त्याच्यामध्ये अगदी आत जाऊन जरी क्लिक केलं तरी ते त्या बाहेरच्या ह्याला हे करतो. त्याच्यासाठी हे वरचे जे वरचा मेनू स्नॅपिंग बार जो आलेला आहे, मेनू बार मध्ये सेकंड लास्ट मेनू आहे पहा, तो स्नॅपिंगचा आहे. त्याच्यामध्ये देखील वेगवेगळे ऑप्शन्स आहेत पुन्हा त्या स्नॅपिंग टूल बारमध्ये. म्हणजे तो ओव्हरले झाल्यानंतर तो हे करावा वगैरे असे काही चेंजेस असतात. ते तुम्ही खेळत बसलात तर तुम्हाला कळेल आणि त्याच्यातून काही अडचण आली तर तुम्ही विचारू शकता. तसंच एक लाईनचं दाखवा. सतीश सर, क्लिअर आहे? हो सर, ऍक्च्युली मी करतो सर, पण विद्यार्थ्यांना कळावं म्हणून सांगितलं यस एकदा बुवा. थँक्यू. नाही हो. सगळं चाललंय आपण विद्यार्थी हो, हो, हो. डोळ्यासमोर गृहीत धरून. हो, तेच सर. Yes, yes. थँक्यू. येस, आता याचा टोपोलॉजी चेक करा. ओव्हरशूट आणि अंडरशूट असं दोन्ही असू नये. चेक. तो एंडचा नको आहे, एंडचा घेऊ नका, कारण तो येणारच आहे तिथे. रूल बदला फक्त लाईनच्या बाबतीत. चेक. नो. यस, परफेक्ट. ओके, तर आज लेअर क्रिएशन, त्यानंतर डिजिटायझेशन आणि त्यानंतर टोपोलॉजी एडिट चेकिंग, तर या तिन्हीचा डेमो द्यायचा होता. तो सूरज जोशी यांनी या ठिकाणी दिलेला आहे. तुमच्या मनात काहीही प्रश्न असतील तर ते प्रश्न विचारा, त्याच्यावर आपण चर्चा करू. अन्यथा मला काही तुमच्याशी पुन्हा काही गोष्टी शेअर करायच्या. सूरज, आताचा मॅप शेअर करून ठेवा म्हणजे मी बोलेल त्याच्यावर. ओके. यस, दीपक सर बोला. हा सर, टोपोलॉजी चेकिंग करण्यासाठी आपण जे क्वेश्चन मार्कच्या बाजूला जे चिन्ह आहे तुमचं, हा, तर ते माझ्या व्हर्जन मध्ये दिसत नाहीये, तर मग मला काय करावं लागेल? नाही, याचं कारण तुम्ही जसं जोशी सरांनी सुरुवातीला दाखवलं ना, तुम्ही प्लगइन मध्ये जा. अच्छा सर. हा, प्लगइन मध्ये जाऊन त्या ठिकाणी टोपोलॉजी चेकर आधी तो इन्स्टॉल आहे का बघा, त्याच्यावर तिथं क्लिक करायचं, चेक करायचं. इन्स्टॉल नसेल तर इन्स्टॉल करून घ्यायचं आहे, इन्स्टॉल असेल तर तिथं चेक करून घ्यायचं आहे. आणि त्याच्यातूनही दिसत नसेल तर जसं मी इकडं काल राईट क्लिक करून दाखवलेलं होतं त्या पॅनलमध्ये, तर त्याच्यावर पुन्हा क्लिक आहे का बघा. ते क्लिक केलं की ऑटोमॅटिकली या ठिकाणी तुम्हाला येऊन जाईल. ओके सर. ओके, थँक्यू सर. विद्यार्थी मित्रांनी प्लीज बोलतं व्हा. मी तुमच्यासाठी खास
आपलेच माजी विद्यार्थी यांना या प्लॅटफॉर्मवर आणलेलं आहे. मला असं वाटतंय की तुम्ही त्यांच्यातून प्रेरणा घ्यावी. सूरज जोशी यांच्या बाबतीत सांगायचं झालं तर त्यांनी शास्त्री बेसिनच्या मॉर्फोमेट्रिक अनालिसिसवर अतिशय उत्तम असं काम केलेलं आहे. खरं तर PhDच्या दर्जाचं काम त्यांनी MAच्या डेझर्टेशनसाठी केलेलं आहे. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की काय लेवल कामाची असते. कम्युनिकेशन हा डिफरंट मॅटर असतो, तो वयानुरूप येत जातो. दीपक सर आपला पुन्हा हात वर दिसतोय. ओके, आता मला काही गोष्टी या डिजिटायझेशनच्या अनुषंगाने तुम्हाला सांगायच्या. एक म्हणजे आता उदाहरणार्थ या ठिकाणी लाईन्स डिजिटाईज केलेल्या आहेत. मी असं गृहीत धरतो की या रस्त्याच्या लाईन आहेत आणि मग जॉग्राफर म्हणून आपण एक गोष्ट पाहिली पाहिजे की त्या रस्त्याचा कलर कुठला द्यायचा आणि रस्त्याचा कलर देण्याचे सर्वे ऑफ इंडियाचे काही स्टँडर्ड्स आहेत. तर हे स्टँडर्ड्स आपण फॉलो करायचे. बाकीचे विद्यार्थी जे नॉन जॉग्राफी बॅकग्राऊंडमध्ये आहेत आणि GIS वापरतात त्यांच्याकडून या चुका होऊ शकतात. पण आपण मात्र कंपल्सरीली, आता हे डेमोसाठी म्हणून सूरजनी या प्रकारे दाखवलेलं आहे, पण तुम्ही मात्र सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे की तो रस्त्याचा जो स्टँडर्ड कलर आहे त्या कलरचाच वापर करायचा आहे. दुसरं, या ज्या लाईन्स आहेत, रस्त्याची लाईन असेल किंवा पॉलिगॉनची बॉर्डर असेल, याचा थिकनेस किती असावा, तर स्टँडर्डनुसार 0.04 किंवा 0.4 म्हणतात, तर तो त्याचा थिकनेस असला पाहिजे. अनेक वेळा आपण 1 करतो, 1 मिलीमीटर, 2 मिलीमीटर, 0.04 सेंटीमीटर किंवा 0.4 मिलीमीटर इतका त्याचा थिकनेस जो आहे हा थिकनेस असला पाहिजे. आता याच्या मागे काही लॉजिक आहे का, तर निश्चितपणे याच्या मागे लॉजिक आहे. कोणताही नकाशा जेव्हा तयार केला जातो तर त्याच्यामध्ये VI आणि HE अभ्यासलं जातं. VI म्हणजे व्हर्टिकल इंटरवल आणि HE म्हणजे हॉरिझॉन्टल इक्विलन्स. म्हणजे मराठी भाषेत सांगायचं झालं तर आडव्या दिशेतील अंतर आणि उभ्या दिशेतील अंतर. तर याच्यामध्ये कोरिलेशन काढून हे 0.4 हे कॅल्क्युलेशन केलेलं आहे. आता माझ्याकडे इथे लिहिण्यासाठी माझा पेन टॅब नाही आहे, नाही तर मी तो तुम्हाला लगेच लिहून दाखवला असता. तर याच्यामध्ये पहा की साधारणतः जर तुम्ही टोपोशीट एकाच 50,000 या प्रमाणावरचा घेतलात तर त्याचं VI असतं 20 मीटर आणि HE असतं 500 मीटर. तुम्ही 20/500 हे जेव्हा करता तर त्याचा येणारा आस्पेक्ट रेशो जो आहे हा 0.04 इतका येतो आणि म्हणून ते 0. आणि हे सगळ्यांनाच लागू आहे. जर तुम्ही एकाच 1,00,000 प्रमाणावरचा नकाशा घेतला रेशो सेम येणार आहे, 0.04च येतो. वाटल्यास कॅल्क्युलेट करून बघा. एकाच 10,00,000 प्रमाणावरचा नकाशा घेतला त्याचाही रेशो सेमच येतो, 0.04. तर त्याच्यामुळे हे जे थिकनेस आहे ते आपण मेंटेन करायचं आहे. आणि नकाशामध्ये बाय डिफॉल्ट जर तुम्ही पाहिलं तर हे 0.4 हाच त्याचा थिकनेस सिस्टममध्ये दिलेला असतो, कारण सॉफ्टवेअर डिझाईन करत असताना त्याला हे जे बेसिक अंडरस्टँडिंग आहे त्याचं फिडिंग जे आहे हे फिडिंग केलेलं असतं. दॅट्स ऑल माझ्या बाजूने. आता काही प्रश्न असतील तर विचारा, नसतील तर मग आपण आजचे सेशन या ठिकाणी कन्क्लूड करून टाकू. संजय सर. नो सर. ओके, थँक्यू सर. थँक्यू. बाकी विद्यार्थी मित्रांच्या मध्ये आणखी कोणाच्या मनात काही प्रश्न आहेत? यस, केवल ठाकूर बोला. सर, आपण जो आता रोड मार्क केला याच्यामध्ये, त्याचा आपण मेजरमेंट ऑन ग्राउंडचं कसं ओळखू शकतो? नाही, सर इथं या ठिकाणी जे घेतले त्याने हायपोथेटिकल घेतलेले आहेत
आता आपण सर मी काय विचारत होतो, जी त्यांनी रोड घेतलेला आहे त्याचं आपण मेजरमेंट कसं काढू शकतो ते नाही, विचारतो. त्याचं हे कॅल्क्युलेशन आहे, त्याची लेंथ कॅल्क्युलेट करता येते. तो मला वाटतं उद्याच्या सेशनमध्ये किंवा परवा सेशनमध्ये त्याचा समावेश आहे. त्याचं म्हणजे तुम्हाला हेच म्हणायचं ना, त्याची लांबी कॅल्क्युलेट करणं. ओ हा सर, बरोबर. हा, लांबी कॅल्क्युलेट करू शकतो आपण. क्यूमध्ये थोडीशी प्रोसेस थोडी किचकट आहे. आर्कमध्ये ती अतिशय सोपी आहे, त्याला डायरेक्ट कॅल्क्युलेट जिओमेट्रीला जाऊन सहजासहजी काढता येते. आणि इकडे मात्र थोडंसं आपल्याला इक्वेशन टाईप करावं लागतं. हा एक बेसिक डिफरन्स आहे. ओके सर, ठीक आहे, ठीक आहे. ओके सूरज, आता काय डेमो देणं त्याच्यावर शक्य आहे आपल्याला? नाही सर, लगेच नाही. ओके, ठीक आहे, ठीक आहे. मी बघेन उद्याच्या सेशनमध्ये. आणखी काही विद्यार्थी मित्रांचे प्रश्न असतील तर विचारा. तुम्ही बोलते व्हा. तुमचे प्रश्न आम्हाला देखील अभ्यास करायला भाग पडतील. गणपती गुरव, आपल्याला काय बोलायचं आहे? घुले सर? नाही सर, नाही. ओके, थँक्यू सर, थँक्यू. सिम्पी सर, आपल्याला काय बोलायचं आहे का? यस, दीपक सर, हात वर आला पुन्हा, बोला. हा सर, मी टोपोलॉजी चेकरचे प्लगिंग मी इन्स्टॉल करतोय, पण ते दाखवत नाही सर. एकदा मला प्लगिंग दाखवता येईल का सर? यस यस यस. सूरज, पुन्हा जरा दाखवा. ते प्लगिन ना ते आपल्याकडं डिफॉल्ट आहे की इन्स्टॉल करावं लागतं? हे डिफॉल्टच आहे. ऑल मध्ये व्हर्जन कुठलं यूज करतात ते सर? सर, तुमच्याकडे व्हर्जन कुठला आहे? 3.34. हा, 3.34. 34. सूरज, आपलं कुठलं आहे? 32? 34च आहे सर, बाय डिफॉल्ट आहे याला. बाय डिफॉल्ट आहे. जरा इन्स्टॉल मध्ये जाऊन चेक करा सर. इन्स्टॉल मध्ये करतोय सर, पण नाही दाखवत आहे. मग त्याला तिकडं का नाही, इकडं तर दाखवत आहे. किंवा ऑल मध्ये जा आणि वर टोपो चेक टोपो म्हणून टाईप करा. त्याच्यामध्ये टोपोलॉजी चेकर येत आहे. मोस्टली बाय डिफॉल्ट येतो सर. सतीश सर, काय म्हणाला? मोस्टली बाय डिफॉल्टच असतं. बाय डिफॉल्ट आहे ते, बाय डिफॉल्ट. हा, मोस्टली दिसतं, त्यांना दिसत नसावं किंवा कदाचित एखादा टिक बंद असेल. यस यस. ओके सर, ठीक आहे. रिट्राय करा सर, रिट्राय करा. ओके सर, ओके. कधी कधी जर असे एरर आल्या तर पीसी रिस्टार्ट मारणं हा दुसरा एक सोल्युशन असतो त्याला. ठीक आहे. मोहिते मॅडम, आपण लाईनवर आहात? क्वांटम GIS, बेसिक्स ऑफ क्वांटम GIS या ऑनलाईन प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचा आजचा हा 4था दिवस. आणि आजच्या या 4थ्या दिवशी आमचेच माजी विद्यार्थी. यस सर, दीपक सर, बोला. ऑलरेडी इन्स्टॉल होतं सर, तिथं फक्त क्लिक करावं लागलं. यस 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 यस. थँक्यू सर. वेलकम वेलकम. तर आमच्याच महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आम्हाला आज रिसोर्स पर्सन म्हणून लाभले आणि त्यांनी लेअर क्रिएशन, त्यानंतर डिजिटायझेशन आणि टोपोलॉजी चेकिंग याच्यावर आपल्याला एक डेमो दिलेला आहे. सूरज, देवरुख महाविद्यालय आणि देवगड महाविद्यालय या दोन्ही महाविद्यालयांच्या वतीने आपले हार्दिक आभार. त्याचबरोबर आजच्या या सेशनसाठी संपूर्ण महाराष्ट्रातील ख्यातनाम अध्यापक उपस्थित राहिलेले आहेत. काही विद्यार्थी मित्र देखील उपस्थित आहेत. तर त्यांचे देखील मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि सर्वांना विनंती करतो की उद्याच्या सेशनला वेळेवर उपस्थित राहा, कारण उद्या तुमच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा भाग शिकवला जाणार आहे आणि तो म्हणजेच थेमॅटिक मॅपिंग. म्हणजे सेकंडरी डेटा असेल किंवा डिजिटायझेशन केल्यानंतर त्याचं देखील काही थेमॅटिक मॅपिंग आपल्याला करता येतं. रोडच्या वेगळ्या लेवल्सनुसार असेल, त्याचा
एक प्रॉपर लेआउट मॅप बनवणं, त्याला नॉर्थ ॲरो टाकणं, टायटल टाकणं, स्केल बार टाकणं, लिजन टाकणं, त्याच्यानंतर त्याला लॅटिट्यूड्स लॉन्जिट्यूड्स टाकून घेणं, हे सगळं काम जे आहे हे सगळं काम आपल्याला उद्या शिकायचं आहे. आणि परवा मग ॲट्रिब्यूट अटॅचमेंट आणि इंडस्ट्री ओरिएंटेड स्किल्स रिक्वायरमेंट याच्यावर सेशन होणार आहे. रेकॉर्डेड सेशन्स अद्याप आपल्यापर्यंत द्यायचे राहिलेले आहेत, तर यातले बहुतांशी सेशन मी आज रात्रीपर्यंत तुम्हाला देईन. आणि सर्वांनी गुगल क्लासरूम कृपया करून जॉईन करा, कारण जी नंतर लिंक दिली जाणार आहे असाइनमेंट सबमिशनसाठी. कारण यावेळी असं एक डोक्यात आलं की प्रत्येक लेक्चर वाईज असाइनमेंटसाठी लिंक देण्यापेक्षा सर्वाची एकच लिंक दिली जाईल आणि त्या ठिकाणी तुम्ही तुमचं PDF अपलोड करायचं आहे. आणि हे सगळं काम करत असताना जर तुम्ही स्क्रीनशॉट्स घेऊन वर्ड फाईलमध्ये त्याचं प्रॉपर डॉक्युमेंटेशन केलं तर तुमच्या विद्यार्थ्यांसाठी देखील ते एक मार्गदर्शक नोट्स असू शकतात. म्हणजे तुम्ही महाविद्यालयात नाही आहात आणि तुम्ही या प्रकारे मॅन्युअल तयार केलेलं आहे, हे मॅन्युअल जर तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना दिलं तर ते मॅन्युअल बघून देखील त्यांना कळू शकतं की सुरुवातीला इथं क्लिक करायचं आहे, त्याच्यानंतर जिओ रेफरन्सर उघडायचं आहे, त्याच्यानंतर इमेज उघडायची आहे, त्याच्यानंतर हे कॉर्नर्स टाकायचे आहेत. तर म्हणजे थोडक्यात तुमच्या नोट्स देखील तुम्ही या प्रकारे प्रॅक्टिकल नोट्स प्रिपेअर करू शकता. तर त्याच्यासाठी लागणारी लिंक ही गुगल क्लासरूमलाच दिली जाणार आहे. तर आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा मनपूर्वक आभार. धन्यवाद.